वेलकम स्टुडंट. मी प्राध्यापक सागर हुंगराज मिश्रा, राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्वांच्या पुन्हा स्वागत करतो. आज आपण BA 6 सेमिस्टर आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशन्स याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण सर्वात प्रथम जो युनिट आहे, पहिला युनिट आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप आणि व्याप्ती याबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय? BA 5th सेमिस्टरमध्ये आपल्याला एक कॉम्परेटिव्ह पॉलिटिक्स तुलनात्मक राजकारण या संबंधित आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला इंग्लंड आणि अमेरिका या दोन बलाढ्य राष्ट्रांच्या एक तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करायचा होता. तर त्यालाच अनुसरून एक इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंधाचे देखील आपल्याला एक कंटेन्स अभ्यास करायचा आहे. आंतरराष्ट्रीय संबंध ह्या नावावरूनच आपल्याला काही गोष्टी समजून यायला पाहिजे. जसे की काही गोष्टी आहेत, जसा माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य की मनुष्य हा समाजामध्येच वावरत असतो, समाजामध्ये राहत असतो, आपल्या दैनंदिन गरजा हा समाजाच्या माध्यमातूनच पूर्ण करीत असतो. आणि तो म्हणजेच काय तर माणूस हा एकाकीपणे जीवन जगू शकत नाही. त्याला जीवन जगताना कोणीतरी सोबत हवे असते. आणि त्याच कारणावरून आपल्या विभिन्न गरजांची पूर्ती करण्यासाठी त्या व्यक्तीला काही लोकांशी संबंध प्रस्थापित करावेच लागते. तर तसा ज्याचा एखादा व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित करते, कोणताही व्यक्ती एकाकीपणे म्हणजे एकटा राहू शकत नाही, तसे त्याच परिस्थितीसारखी एका राष्ट्राची देखील परिस्थिती असते. म्हणजे कसं तर राष्ट्र देखील एकटा आपल्या संपूर्ण गरजा पूर्ण करू शकत नाही, एकाकीपणे आपला सर्वांगीण विकास करू शकत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या जीवन जगताना एखाद्या व्यक्तीची परिस्थिती जशी असते त्याच सारखी स्थिती एखाद्या राष्ट्राची देखील आहे. म्हणजेच विभिन्न राष्ट्र देखील परस्परांवर अवलंबून असतात. आपल्या संपूर्ण जगामध्ये जितकी काही राष्ट्र आहेत ते राष्ट्र संपूर्ण काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे एकामेकावर ते अवलंबून असतात. जसं बहुतेक राष्ट्रामध्ये जसं आपण घ्यायला गेलं तर जपानमध्ये बहुतेक वर्षातून कितीतरी वेळेस त्यामध्ये भूकंपाचे झटके येत असतात. कुठल्या राष्ट्रामध्ये महापूर येत असतात, कुठल्या राष्ट्रामध्ये ओला वारला दुष्काळ पडत असते. अशा अनेक नैसर्गिक संकटाच्या प्रसंगी संकटग्रस्त राष्ट्राला एक राष्ट्र दुसरा राष्ट्र मदत करण्यात काही राष्ट्र तात्पर्य असतात, म्हणजे सामोर येत असतात. म्हणजेच त्यांच्या एक राष्ट्राच्या दुसऱ्या राष्ट्रासोबत नकळतपणे संबंध प्रस्थापित होत असते. आणि त्या युद्धासारख्या प्रसंगी देखील युद्धग्रस्त दोन्हीही पक्षांना आपापल्या मित्र राष्ट्राकडून शस्त्रासह विभिन्न प्रकारच्या सहाय्याची गरज निर्माण होत असते किंवा गरज पडत असते किंवा आपण एकामेकाला मदत करत असतो. एखाद्या राष्ट्रावर जशी दुष्काळ, महापूर, भूकंप अशा कोणत्याही नैसर्गिक परिस्थिती आढळून आल्यास किंवा संकटग्रस्त परिस्थिती निर्माण झाली तर एक राष्ट्र त्या दुसऱ्या राष्ट्रांच्या मदतीला धावत असते. मग त्याच्यावर एखादी युद्धग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असली तरी समाज व राज्याच्या विकासाच्या अगदी प्रारंभी म्हणजे जेव्हा सुरुवातीला शेती अवस्था होती त्यापासूनच आपल्याला आपल्या जगामध्ये या आपल्या देशामध्ये या विविध राष्ट्रांमध्ये या टोळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित होताना आपल्याला दिसत होतो. आंतरराष्ट्रीय संबंध किंवा एक राष्ट्राच्या दुसऱ्या राष्ट्रासोबत संबंध हा काही आताचा म्हणजे आधुनिक काळापासून सुरुवात झालेली नाही, तर प्राचीन काळातही मित्र आणि शत्रू असे दोन राज्यांचे वेगवेगळे गट होते. असं कोण सांगितलेलं आहे तर जे महान राजनीतिक तज्ज्ञ आहेत कौटिल्य, ज्यांनी एक वर्ल्ड फेमस ग्रंथ लिहिलेले आहे ते म्हणजेच काय तर अर्थशास्त्र. या अर्थशास्त्र ग्रंथामध्येच त्यांनी असं उल्लेख केलेला होता की प्राचीन काळामध्ये मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र असे राज्यांचे दोन वेगवेगळे गट होते.
यावरूनच असे स्पष्ट होते की म्हणजेच कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथावरून असे स्पष्ट होते की आंतरराष्ट्रीय संबंध हे संज्ञावरून राष्ट्राराष्ट्रामध्ये संबंध असा अर्थ आपण घालू शकतो. म्हणजेच कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथावरून किंवा त्या अर्थशास्त्रामध्ये जो मुद्दा घातलेला आहे की मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र असे दोन गट वेगवेगळे निर्माण होते, यावरून आपण असा एक अंदाज लावू शकतो की आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे एक राष्ट्राच्या दुसऱ्या राष्ट्रासोबत संबंध, असा आपण एक सहजपणे या ढोबळमानाने एक अर्थ सूचित करू शकतो. एक राष्ट्र जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत संबंध प्रस्थापित करतो, संबंध म्हणजेच कशा प्रकारचे असू शकतात, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्या संबंधामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच राष्ट्रामधील संबंधाचे म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन करण्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि त्याचाच अभ्यास आपल्याला आता सुरुवात करायची आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सुरुवात आपण आता पार्श्वभूमी पाहिली आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाला सुरुवात कशी झाली, कौटिल्याने आपला अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये कशा पद्धतीने त्याला दर्जा दिला, हे गोष्टी आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला पाहायचे आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाचा नेमका विकास कसा झालेला असेल, कुठून झालेला असेल. आज आपल्याला PDF मध्ये दिसत आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाचे आपल्याला अर्थ, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व हा सर्व कंटेंट्स अभ्यासायचा आहे. त्या अगोदर सर्वात प्रथम पॉईंट्स आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा उदय आणि विकास कसा झाला. तर आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला आपण जागतिकीकरण देखील काही विचारवंतांनी ह्या शब्दाला म्हटलेलं आहे. आपल्याला पुढं अभ्यासाला मिळेल की आंतरराष्ट्रीय संबंध या शब्दाला कृती प्रतिशब्द अनेक विचारवंतांनी दिलेले आहेत. ते आंतरराष्ट्रीय संबंध हा काही शब्द आताचा किंवा प्राचीन किंवा आधुनिक काळातला नसून खूप प्राचीन काळापासून हा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि ज्या विचारवंतांनी सर्वात प्रथम या शब्दाचा प्रयोग केलेला होता ते म्हणजे जेरेमी बेंथम, ज्यांनी उपयुक्तवादाचा एक सिद्धांत जाहीर केलेला होता आणि त्यांनीच देखील उपयुक्तवादाच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय संबंध हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1889 मध्ये 1789 मध्ये जेरेमी बेंथम यांनी केला. याचाच अर्थ म्हणजे अशी नाही की 1979 पूर्वी आंतरराष्ट्रीय संबंध हा प्रस्थापित नव्हता, याचा अर्थ असा नाही. सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच काय की जसं 1789 मध्ये जेरेमी बेंथमनी आंतरराष्ट्रीय संबंध हा शब्द उच्चारला, तर याचा अर्थ असे नाही की 1789 पूर्वी आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित नव्हता किंवा एका राष्ट्राच्या दुसऱ्या राष्ट्रासोबत संबंध प्रस्थापित नव्हता असं आपण गृहीत धरू शकत नाही. कारण 1789 पूर्वी म्हणजे प्राचीन काळातही भूप्रदेश या आधारावर समूह संघटित होते. म्हणजे आपण पाहिलं की सुरुवातीला मानव हा अरण्य व्यवस्थेत राहत होता, रानटी अवस्थेत. सुरुवातीला समूह करून राहायला सुरुवात केलं, मग हळूहळू कुटुंब तयार झाले, कुटुंब होऊन वस्ती तयार झाले, त्यानंतर हळूहळू वस्त्या तयार होऊन नगरराज्याचे एका राज्यामध्ये एक त्यामध्ये संघटित करायचं झालं, एक राज्य व्यवस्थित पद्धतीने एक राज्य तयार झालं, सामूहिक राज्य तयार झालं. म्हणजे आपण सांगण्याचं तात्पर्य असं की जेरेमी बेंथमनी जसं 1789 मध्ये जसं का आंतरराष्ट्रीय संबंध हा शब्द उच्चारला असेल, परंतु त्या शब्दाची पूर्ती किंवा त्या शब्दाचा हा 1789 पूर्वी पण आंतरराष्ट्रीय संबंध हा चालू होता. फक्त हा आंतरराष्ट्रीय संबंध कशा स्वरूपात होता तर भूप्रदेश या आधारावर संघटित झालेल्या समूहावर आधारित होता. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये प्रस्थापित झालेल्या विषयवस्तू या अर्थाने विभिन्न समूहामध्ये संबंध प्राचीन काळापासूनच सुरुवात होते. म्हणजेच तर प्राचीन काळामध्ये कशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित होते तर टोळी अवस्थेत विभिन्न टोळ्यांचे, नगरराज्यांच्या अवस्थेत विविध नगरराज्यांचे, राजेशाहीच्या अवस्थेत विविध राज व राजघराण्यांचे या परस्पराशी संबंध होते. म्हणजे 1789च्या पूर्वी आंतरराष्ट्रीय संबंध कशा संबंधाचा होता, एका टोळीच्या दुसऱ्या टोळीशी संबंध, एका नगरराज्याच्या दुसऱ्या विविध नगरराज्याशी संबंध, एखादा राजघराणा असेल तर त्या राजघराण्याच्या दुसऱ्या राजघराण्याशी संबंध, अशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय संबंध किंवा परस्पर संबंध निर्माण झालेले होते प्राचीन काळामध्ये. याच दृष्टीने
लहान मोठ्या आकारांच्या विविध समूहामधील संबंध हे मानवी समाजाच्या इतिहासाएवढेच प्राचीन आहे असे म्हणता येईल. म्हणजे ज्या पद्धतीने मानवजात ही जितकी प्राचीन अवस्था किंवा प्राचीन ड्युरेशन सांगितलेलं आहे, तितकाच आंतरराष्ट्रीय संबंध देखील मानवा एवढेच प्राचीन आहे असं म्हणण्यास हरकत नाही. अतिप्राचीन काळातील जे ग्रंथ आहेत, पौराणिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ व साहित्यामध्ये युद्ध व शांतताविषयक प्रश्नांचा उल्लेख आपल्याला दिसून येईल. जसं अर्थशास्त्र, जे कौटिल्यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला, तो एक राजनीतिक ग्रंथ होता. तर राजनीतिक ग्रंथामध्ये देखील आपल्याला सर्वात जास्त कुठली गोष्ट दिसायला मिळेल तर ते आहे आंतरराष्ट्रीय संबंध, जागतिकीकरण. ओके. आधुनिक काळापेक्षा अतिप्राचीन काळात जलद वाहतुकीच्या साधनांचा अभाव होता. ज्या पद्धतीने आता दळणवळणाच्या साधने, एक सोयीसुविधा उपलब्धते आहेत, त्या पद्धतीने प्राचीन काळामध्ये यापैकी बहुत कम या नाहीसा बरोबर हे संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध होतं. म्हणजे काय, तर सिंपलच्या भाषेमध्ये प्राचीन काळामध्ये जे दळणवळण होती, दळणवळणच्या वाहतुकीचे साधनं होते, संपूर्णचा अभाव होता, कमीपणा होता. त्यामुळे समूहामधील परस्पर संबंध साधणे हे काय होते तर कठीण होते. म्हणजेच त्यामुळे विभिन्न समूहातील संबंध हे प्रादेशिक म्हणजे सीमित भूपरद्यापुरतेच मर्यादित व प्रासंगिक स्वरूपाचे होते. आता जेव्हा सांगितलेलेच आहे की प्राचीन काळामध्ये दळणवळणाचे साधनेच उपलब्ध नाही होते किंवा उपलब्ध नव्हते, तर एका राष्ट्रांच्या दुसऱ्या राष्ट्रांसोबत किंवा एखादा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आपण म्हणायला गेलो, तर लॉंग डिस्टन्सची आंतरराष्ट्रीय संबंध जसं बोलायला गेलो, तर तो कन्व्हर्सेशन साधणं किंवा संबंध साधणं हा एक कठीण बाब होता. कारण की तेवढा दूरपर्यंत संपर्क साधायचा किंवा आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करण्यासाठी त्या काळामध्ये तेवढी सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने एक त्या आंतरराष्ट्रीय संबंधाचे समूहातील ते एका लिमिटेड भूप्रदेशापुरतेच मर्यादित होते असे आपल्याला सांगितलेले आहे. त्याचे स्वरूप हे विश्वव्यापी नव्हते. त्याचे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राचीन काळामध्ये विश्वव्यापी नव्हते, म्हणजे एक मर्यादित स्वरूप ठरवलेलं होतं. कारण काय, तर दळणवळणाच्या म्हणजे वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्यामुळे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंध कसे संबोधले हे देखील उचित ठरले नव्हते. आता आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय म्हणतो, एका राष्ट्राच्या दुसऱ्या राष्ट्रासोबत संबंध म्हणजे ते आंतरराष्ट्रीय संबंध. परंतु प्राचीन काळामध्ये तसं नव्हतं. वाहतुकीच्या दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्यामुळे एका क्षेत्राच्या दुसऱ्या क्षेत्रासोबत संबंध, याचे मर्यादित लिमिटेड रिलेशनशिप, त्याला आपण प्राचीन काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असे संबोधलेले आहे किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असे म्हटलेले आहे. परंतु ह्या संबंधांना प्रादेशिक व प्रासंगिक स्वरूपाचे आंतरराज्य संबंध असे संबोधणे योग्य ठरेल. म्हणजे जो प्राचीन काळामध्ये जो एक राष्ट्राच्या किंवा एका प्रदेशाचा दुसऱ्या प्रदेशासोबत संबंध होता, त्या संबंधाला आपण आंतरराज्य संबंध असे संबोधू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे की आंतरराष्ट्रीय संबंध हा आपला अध्ययनाचा विषय का बरं बनलेला आहे. तर आपण पाहिलेलं आहे की प्लेटो, ॲरिस्टॉटल, जी.एस. मिल, जेरेमी बेंथम ह्या सर्वांच्या कालखंडापासून, यांच्या सर्वांच्या कार्यकाळापासूनच आंतरराष्ट्रीय संबंध हा प्रस्थापित झालेला आपल्याला दिसतो. आणि सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय संबंध हा अध्ययनाच्या दृष्टीने जर शिकवण्यास सुरुवात झालेली असेल तर तो आहे पहिला महायुद्ध. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्येच आंतरराष्ट्रीय संबंधाला अभ्यास करण्यास सुरुवात झाली. आणि पहिल्या महायुद्धाच्या पूर्व काळात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे अध्ययन कोणत्याही विद्यापीठात केले जात नव्हते. म्हणजे जेव्हापर्यंत पहिला महायुद्ध झालेलं नाही तेव्हापर्यंत कुठल्याही विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवण्यास सुरुवात झालेली नव्हती. परंतु पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या काळातच सर्वात प्रथम अमेरिका आणि पश्चिम युरोपातील काही देशामध्ये तिथल्या विद्यापीठ स्तरावर आंतरराष्ट्रीय संबंध ह्या विषयाचे अध्ययन करण्यास सुरुवात झाले. आणि कालांतराने हळूहळू जगाच्या जेवढेही विद्यापीठ आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा एक विषय कंपल्सरी झाला. आणि सांगण्याचा सर्वात महत्त्वपूर्ण कंटेंट्स म्हणजे असा की आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय एक ऐतिहासिक विषय असल्यामुळे सर्वात प्रथम हा कंटेंट इतिहासाचे प्राध्यापक शिकवित असत. परंतु ह्यानंतर काय झालं, राज्यशास्त्र या विषयातील एक ज्ञानशाखा
व त्यानंतर अध्ययनाचा एक स्वतंत्र विषय असणारे ज्ञानशाखा असे स्वरूपातील आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या अध्ययनाला प्राप्त झाले. आणि म्हणूनच सुरुवातीला इतिहासाचा विषय आणि इतिहासाचे प्राध्यापक आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवत असत आणि हळूहळू याला एक राजकीय धोरणाकडे किंवा राजकीय दृष्टीने पाहण्यास सुरुवात झाली आणि याला एक राज्यशास्त्राची ज्ञानशाखा यामध्ये कन्वर्ट करून कालांतराने राज्यशास्त्राच्या प्राध्यापक या विषयाला शिकवण्यास सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय संबंध आता तुम्हाला BA 6 सेमिस्टरला सिलेबस म्हणून आपण संपूर्ण अभ्यासत आहोत. यानंतर आपण सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंट्स पाहणार आहोत की आता जसं आपण पाहिलं की सर्वात प्रथम पॉईंट की आंतरराष्ट्रीय संबंधाचा उदय व विकास कसा झाला आणि दुसरा पॉईंट होतं की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचा विषय का बरं आपण निवडलेला आहोत. नेक्स्ट पॉईंट आपण अभ्यासणार आहोत नेक्स्ट टॉपिकमध्ये नेक्स्ट लेक्चर्समध्ये की आंतरराष्ट्रीय संबंध या ज्ञानशाखेचा विकास कुठल्या टप्प्यामध्ये झालेला आहे तो. ओके, थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.